रात्री 12 वाजता आपण गेटच्या अंदर आलो होतो, कारण की दिवसांनी त्याने गाड्या काही सोडल्या नाही रे बा. तर जय भीम मित्रांनो, मी तुमचं सर्वांचा लागाने तीन. आपल्याला काही ऑर्डर गिटर नव्हतं बा. म्हटलं चला जेवण करून येऊ. भाऊ पहिले पैसे मारायला लागतात आणि मग नंतर टोकन घ्या लागते. हे बाई असं टोकन भेटते, टोकन घ्या, मावशी पैसे जमा करा, मग मावशी आपल्याला थाली देते वाढून लगे अशी 100 रुपयातनी 20 रुपयाचं दही बी आहे बरं त्याच्यात नाही लगे. एक नंबर आहे. पण दहीले खात जेवण घेऊन गेलं बा आपण, मग मस्त लगे. म्हणलं चला बा गाडीत जाऊ बसून. शाहरुखबाई उराल ते आपल्याला शेट आणि कूलर घ्यायचा होता. KTCच्या गाडीत बसलो, निघलो बा लगे आपण बीबी फाट्यावर. तिथं पोहोचलो बा. शाहरुखबाईने दिली सीट लगे एक नंबर आपल्याला. आणि कूलर दिला, साडी ग्लास दिला, काऊन की त्याने अकोल्याहून आणला होता त्याच्या गाडीत टाकून. मग डबल KTCच्या गाडीत बसलो बा. या भावासंगा, भाऊ आपला ओळखीचाच निघला बिचारा. कूलर गिलर ठेवला आणि डायरेक्ट आलो बा फॅक्टरीपाशी. फॅक्टरीतने उतरवला कूलर, गाडीतने ठेवला आपल्याला शीटगीट ठेवली. हा कूलरची मोटर निघली बा खराब. आता तेवढं काम तर आपल्याला येतेच, वायर गिर जोडजाड करणं थोडेसे लावले. मग मस्त पद्धतशीर, काऊन गेलेला टाईम लागते, काऊन की 2 वर्ष झाले हा कूलर घरातने आपला बंद पडलेला होता. मग कूलर गिलर केला रे बा चालून. म्हणलं चला रे बा जेवण करा, काऊन की रात्रीचे 9 वाजले होते बा. कॅन्टीनमधला माहोल, काऊन की जेवण करायला लागतं इथंच रे बा आम्हाला. मग जेवण घेऊन घेतलं रे बा, निपटून लगे मस्त मोकळा म्हणून आलो रे बा गाडीतनी. कूलर एक नंबरमध्ये लावला लगे, माहोल एक नंबर चालू राहिला तर कूलर लगे पुरी गाडी थंडीगार करत जातो कूलर. मग मी म्हटलं आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम, जय महाराष्ट्र. गरिबाच्या पोराला फॉलो करा रे बा.